दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये मीडियाची फार मोठी हेळसांड झाली. मीडियाच्या काही प्रतिनिधींना आंदोलकांनी अक्षरशः धक्काबुक्की करून बाहेर काढला. त्याचं कारण आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये गोदी मीडिया म्हणून जे कोणी बूम घेऊन अँकर रिपोर्टर झाले होते त्यांना हुसकावून लावलं, काहींना धक्काबुक्की पण झाले. तसं पाहिलं तर फोर्थ इस्टेटला थोडक्यात मीडियाला अशा प्रकारची मारहाण किंवा धक्काबुक्की होणं हे गैर आहे. परंतु त्याची कारण आहे तशीच आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल, मी काही जास्त सांगायची गरज नाही आहे. देशामध्ये मीडियाच्या मध्ये आता सरळ दुफळी निर्माण झाली. जे मोदींच्या बाजूचे म्हणजे मोदींचा मित्रपरिवार ज्याच्यामध्ये आहे ते सगळे मीडिया जे मोदीच्या बाजूने झुकतं माप देतात तो गोदी मीडिया, त्याला गोदी मीडिया म्हणतात. आणि बाकीचा इतर मीडिया आपला तटस्थपणे काम करतो. बहुसंख्य युट्यूबर्स, छोटे मोठे पत्रकार हे आता स्वतःच्या जीवावरती अशा प्रकारचे स्वतंत्र एक रील, सरकारला विचारणारे प्रश्न विचारणारे रील तयार करतात. आणि गोदी मीडियाचा एकही पत्रकार अशा प्रकारचा प्रश्न सरकारला विचारणार नाही. उलट हे आंदोलन किती चुकीचं आहे हेच प्रयत्न करतात. याचा आंदोलकांना फार मोठा राग आहे. जसं भाजप वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करतं तसं हे सुद्धा नॅरेटिव्ह सेट झालंय की गोदी मीडिया हा सरकारच्या बाजूने झुकतं माप देणार आहे, जनतेच्या बाजूचं नाही. पेड पॅकेज सगळे तिकडे आहेत. आपण जर पाहिलं झी न्यूज कोणाचा आहे? झी न्यूज हा सुभाषचंद्र गोयल जे भाजपचे खासदार आहेत. झी न्यूजचं फार मोठं नेटवर्क आहे. दुसरं आहे एनडीटीव्हीचे मालक कोण आहे? गौतम अदानी. ज्या गौतम अदानींना देशामधले विमानतळ, एअरपोर्ट, आपलं विमानतळ, नंतर तुमचे बंदरं किंवा जल, जंगल, जमीन जे अदानींच्या नावावर धनातन 1 रुपया नाममात्र दराने 600 एकर 500 एकर जमीन देऊन अदानींच्या हवाली केलं जात आहे. मुंबईमध्ये सुद्धा त्याचं लक्ष नाही आपलं. इंडिया टीव्हीचे मालक कोण आहे? रजत शर्मा, जे पूर्वी RSSचे अभाविपचे कार्यकर्ते होते. ते आता पत्रकार म्हणून, संपादक म्हणून ते मालक आहेत. न्यूज 18चे मालक कोण आहे? मुकेश अंबानी. ज्या अदानी अंबानी यांना देश विकायचं काम मोदींनी सुरू केलेलं आहे अशी टीका केली जाते, त्या मुकेश अंबानीचं न्यूज 18. नंतर रिपब्लिक टीव्ही हा अर्णब गोस्वामी, तो आपण जो अकाउंट कार्ड करून तो त्याचे प्रश्न मांडत असतो. अर्णब गोस्वामींचे वडील कोण होते? ते कर्नल मनोरंजन गोस्वामी, जे 1998 मध्ये गुवाहाटीमधून भाजपच्या वतीने खासदार म्हणून विजयी झाले होते. त्याच्यामुळे ही सगळी लिंक अशी आहे. न्यूज 24 याच्या मालकीन आहेत अनुराधा प्रसाद, या माजी मंत्री रविशंकर प्रसाद जे आहेत त्यांच्या ह्या भगिनी आहेत. जवळपास आज देशातला 80% मीडिया हा भाजपच्या हातातला आहे. त्याच्यामुळे भाजपला तो एकही प्रश्न विचारत नाही. भाजपच्या बाजूने किंवा भाजपला सोयीचं वार्तांकन किंवा संपूर्ण परिस्थिती किंवा आतापर्यंत रिपोर्ट जे आपण पाहिले ते सगळे ते भाजपच्या फेवरमध्ये असतात. त्याच्यामुळं हा युवा वर्ग, जनरेशन झेड ज्याला म्हणतो, जेन झी, हा चिडला आणि त्यांनी ह्या सगळ्या मंडळींना तिथून बाहेर काढला अक्षरशः. तुम्हाला काय वाटतं? जरूर व्यक्त